नमस्कार मंडळी, 3 मार्च 2026 मध्ये फाल्गुन पौर्णिमेला चंद्रग्रहण लागणार आहे। धार्मिक आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हे ग्रहण खूप महत्त्वाचे मानले जात आहे। हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार असल्याने त्याचा सूतक काळही लागू होणार आहे। तर हे ग्रहण काळ कधीपासून सुरू होणार आहे, वेद कधीपासून पाळायचे आहेत, गर्भवती, वृद्ध, बाल, आजारी व्यक्ती यांनी कोणते नियम पाळायचे आहेत, कोणती काळजी घ्यायची आहे, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता बघा, ग्रहण काळ कधीपासून सुरू होणार आहे। तर 3 मार्च 2026 रोजी दुपारी 3:20 ग्रहण काळ सुरू होणार आहे। आणि ग्रहण काळ कधी संपणार आहे, तर बघा 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:48 ग्रहण काळ संपणार आहे। आता ग्रहणाचा पुण्यकाळ कधी आहे, तर बघा ग्रहणाचा पुण्यकाळ 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:20 पासून संध्याकाळी 6:48 पर्यंत, म्हणजे साधारणतः अर्ध्या तासाचा पुण्यकाळ असणार आहे। पुण्यकाळ हा कमी वेळेत आहे, त्यामुळे आपण जास्तीत जास्त सेवा करायची आहे। आणि आता बघा वेदाचे नियम कधीपासून पाळायचे आहेत, तर वेदाचे नियम आपल्याला 3 मार्च रोजी सकाळी म्हणजे सूर्योदयापासून संध्याकाळी ग्रहण संपेपर्यंत म्हणजे 6:48 पर्यंत पाळायचे आहेत। गर्भवती महिला, वृद्ध किंवा आजारी माणसं असतील तर लहान मुलं असतील यांच्यासाठी वेदाचे नियम थोडे शिथिल केले आहेत। त्यांनी सकाळपासून म्हणजे सूर्योदयापासून नियम पाळायची गरज नाही। त्यांनी सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी 6:48 पर्यंत म्हणजेच ग्रहण संपेपर्यंत नियम पाळावेत। वेद सुरू झाल्यापासून ग्रहण संपेपर्यंत अन्न शिजवायचं नाहीये आणि अन्न खायचं देखील नाहीये। मात्र मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी हे नियम पाळले नाहीत तरीही चालेल। ज्योतिषीय शास्त्रानुसार गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या वेळी घराबाहेर पडू नये किंवा कोणतेही काम करू नये, अन्यथा त्याचा गर्भातील बाळावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो। भाज्या चिरू नये किंवा कोणताही पदार्थ तळू नये असे म्हटलं जातं। सुई, कात्री, चाकू यासारख्या टोकदार वस्तूंचा वापर करू नये आणि एका जागी बसून देवाचं नामस्मरण करणं कधीही चांगलं। ग्रहण काळामध्ये नकारात्मक ऊर्जा असते, त्यामुळे देवपूजा न करता मंत्रोच्चार करा, नामस्मरण करा किंवा मग ध्यान म्हणजेच मेडिटेशन करणे योग्य मानले जाते। त्याचबरोबर ग्रहण काळामध्ये तुळशीच्या पानांना स्पर्श करणे देखील अशुभ मानले जाते। यामुळे जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो। यावेळी कोणत्याही देवतेला स्पर्श करू नका। रात्री तुळशीचे पाने देखील तोडू नयेत, परंतु सूतक काळ सुरू झाल्यानंतर तुळशीलाही स्पर्श करू नका। ग्रहणाच्या काळामध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा लक्ष्मी मातेचा मंत्र किंवा मग श्री भगवान विष्णूंचा मंत्र, पुरुष सूक्त, स्त्री सूक्ताचे पठण करू शकता। ग्रहण काळामध्ये केलेली आध्यात्मिक सेवा अत्यंत प्रभावी असते। मंत्र उजळून निघतात, त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी ग्रहण काळाचा सुवर्ण संधी समजून उपयोग करा। जास्तीत जास्त आध्यात्मिक सेवा करा, ज्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल, आपलं मन पॉझिटिव्ह होईल। ग्रहणाच्या काळामध्ये कोणाशीही वादविवाद करू नका, मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार ठेवा। या सर्व नियमांपैकी तुम्हाला जेवढे नियम पाळणं शक्य होईल तेवढे नियम पाळण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा। बघा, चंद्रदेवतेचा कुठलाही मंत्र ओम सोम सोमाय नमः किंवा ओम श्री सोमाय नमः या मंत्राचा आपण पठण करावं, हे शास्त्र आहे। शास्त्राला काहीतरी आधार असतो। उघड्या डोळ्यांनी ग्रहण बघू नका। अशा पद्धतीने कुठलीही शंका, भीती मनात न ठेवता, कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे ग्रहणाविषयीचे नियम पाळावेत, आध्यात्मिक सेवा कराव्यात। ग्रहण काळात आपली नेहमीच रोजची कामं आपण करू शकता। हे नियम आपल्याला जेवढे शक्य होतील तेवढे पाळावेत। ग्रहण काळामध्ये कोणतेही स्तोत्र, मंत्र जेवढं जास्तीत जास्त जप कराल त्याच्यात दशपट तुम्हाला पुण्य मिळेल। ग्रहण काळ संपल्यानंतर तुम्ही दान धर्म देखील करू शकता। तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।